काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं घोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ। गंगा गंगेति यो ब्रूयात् द्योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवती श्री गंगा माता की जय। श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव। भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। त्वन्नो माता त्वं पिता तोधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते। घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते। घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता। कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते। घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावात् शक्तिं चाखिलानन्दमूर्ते। घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवर आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ जी मंडळी उद्या बघणार आहेत त्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार। आज थोडं नेटवर्क नशिबानी असल्यामुळे वेळेमध्ये आपला 6:01 बरोबर एपिसोड सुरू होऊ शकला आजचा भाग। बघता बघता गंगा दशहऱ्याच्या उत्सवाच्या दरम्यान आणि 30 मार्चपासून सुरू झालेला हा आपला फेसबुक लाईव्हचा जो प्रवास आहे, जो उपक्रम आहे सुखसंवाद मालिकेचा, त्यातला आजचा 58वा भाग। एक एक विषयाची चर्चा करीत असताना हा चालू असलेला जो गंगा दशहरा उत्सव आहे, त्या गंगा दशहरा उत्सवाच्या मध्ये साधन चतुष्टयाच्या अंतर्गत आलेला श्रद्धा समाधान हा विषय बघत असताना श्रद्धा या विषयावरती आपण गेले 2 दिवस सविस्ताराने चर्चा पाहिलेली आहे। आणि
चालू असलेल्या उत्सवामध्ये भगवती गंगेची स्तुती, गंगेचं महात्म्य याविषयी सुद्धा आपण विषय पाहतोय. आज बुधवार आहे आणि उद्या गुरुवार आहे. मागच्या गुरुवारी आपण एक उपक्रम आपल्याला या माध्यमातून पुढे ठेवला होता की ही महामारी लवकरात लवकर दूर व्हावी, यासाठी आपण आपल्या आपल्या घरामध्ये बसून 1 पाठ 3 पाठ अशा पद्धतीने पाठ करायचे. आणि आज बुधवार आहे आणि मी आवाहन करताना केलं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी पण सांगितलं होतं, त्याच्या तिसऱ्या दिवशी पण सांगितलं होतं, म्हणजे शुक्रवारी, शनिवारी, रविवारी पण आवाहन केलं होतं याच्यावरनं की आम्हाला कोणीही आत्ता आकडे कळवू नका, इथे आत्ता कळवू नका. गुरुवारी म्हणजे उद्या दुपारी 12 वाजायच्या आतपर्यंत एकतर ब्रॉडकास्ट लिस्ट जी आपली आहे 94 033 56 270 या नंबरवरती आपण मेसेज करून आपल्याला तक्ता दाखवला होता की तारीख, वार, या दिवशी एवढं झालं. आपल्या आपल्या घरात आपला एक तक्ता तयार करून ठेवा आणि एकत्रितपणे झालेल्या पाठाची संख्या ही गुरुवारी दुपारी 12 वाजायच्या आत एकतर ब्रॉडकास्ट लिस्टसाठीचा जो व्हॉट्सॲपचा नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करून कळवा, जो मी आत्ता मगाशी सांगितला, किंवा श्रीपाद श्री वल्लभच्या या फेसबुक पेजवर आपण गेलात की आत मेसेज म्हणून एक असतो मेसेंजरमध्ये, तिथे कळवा. आपलं नाव कळवा, गाव कळवा आणि तिथे कळवा की इतके पाठ झाले. आता इथे कोणीही कमेंट करू नका, नाहीतर उद्याचे पाठ पण आपल्याला म्हणायचे आहेत गुरुवारचे, आणि गुरुवारी सकाळी एखादा दुसरा 3, 5, 12, 20, 30 जे जमतील 12 वाजायच्या आत ते करून एकत्रित संख्या उद्या गुरुवारी 12 वाजायच्या आतपर्यंत श्रोते हो कळवायचे आहेत. त्यामुळे आत्ता कोणीही इथे मेसेज कमेंट बॉक्समध्ये इथे आत्ता कमेंटमध्ये करू नये, आपल्याकडेच ठेवा आणि उद्या मात्र नक्की कळवा. इथे मेसेंजरमध्ये कळवलं तरी चालणार आहे. आणि इथे मेसेंजरमध्ये कळून चालणार आहे. 94चा जो नंबर व्हॉट्सॲपचा दिला आहे त्याच्यात अजून बऱ्याच जणांनी सक्रिय सहभाग घेतलेला नाही आहे. त्यांना संपर्कसूत्र साधायचं असेल त्याच्यामध्ये आपल्या या श्रीपाद श्रीवल्लभ पेजचं किंवा आपल्या विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलचा एक संवाद साधण्यासाठीचा, तो फक्त माहिती मिळण्यासाठीचा किंवा यूट्यूबची लिंक आपल्यापर्यंत शेअर करण्यासाठी, काही भजनं असतील ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, चॅटिंगसाठी नव्हे किंवा अन्य माहितीसाठी नव्हे, फक्त आपण कुठल्या गुरुपरंपरेतले आहात, साधारण काय आहे. आता इथे आम्ही काही जणांची नावं वाचतो, परंतु आज काही जणांनी खूप छान छान पद्धतीने जेव्हा आपला परिचय सांगितला तेव्हा मग कुठे ना कुठेतरी क्लिक होतं. एक कोणीतरी काकू आहेत त्यांनी सांगितलं की शंकराचार्य स्वामी आमच्याकडे आले होते आणि मग ते प्राधिकरणात असं दर्शन झालं होतं पुण्याला. मग ते कुठेतरी आठवायला लागतं की हां स्वामी यांच्या घरी गेले होते, बरोबर आहे. म्हणजे काही ना काहीतरी लिंक काय आहे, किंवा आम्ही श्रीपाद श्रीवल्लभ पेजवरती हे पाहतोय फेसबुक लाईव्ह, किंवा काही आपण दत्तभावनेचे व्हिडिओ बघतोय, याचा संदर्भ परिचय या स्वरूपामध्ये सांगा आणि त्या नंबरवरती ॲड होऊ शकता. तो नंबर केवळ आणि केवळ कम्युनिकेशनसाठी आहे, आपल्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून आहेत. असो, ईमेल ID सुद्धा इथे दिलेले आहेत वेळोवेळी बरोबर प्रत्येक भागामध्ये, त्यामुळे आपण इथे सुद्धा मेसेंजरमध्ये कळू शकता. 2 ईमेल ID दिलेले आहेत, त्या ईमेल IDवरती आपला आकडा पण कळू शकता. उद्या ती एकत्रित झालेली संख्या 12 वाजायच्या नंतर ती एकत्रित झाली की नंतर मग ती उद्या गुरुवारी दत्तचरणी अर्पण करायची आपण सगळ्यांनी मिळून. तर त्या उपक्रमाच्या बाबतीत सगळे सजग आहेत याची मला कल्पना आहे, खात्री आहे. आता जो चालू आपला जो विषय आहे त्या विषयाच्या अंतर्गत विचार केला तर एक श्लोक कालच्या दिवशी ठेवलेला होता आपल्या पुढे की 7 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी प्रश्न विचारायचाच नाही, शंका घ्यायचीच नाही. मुळी जगरहाटीच्या विरुद्ध जरी सांगितलं तरी प्रश्नचिन्ह निर्माण होताच कामा नये, अशा जागा 7 गुरुचरित्राच्या श्लोकांतर्गत सांगितल्या त्या. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशीम भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशीम. ज्याची जशी भावना तशी त्याला फलसिद्धी मिळते. मंत्रावरती, तीर्थावरती, द्विजावरती, देवावरती, भेषज, दैवज्ञ, ज्योतिषावरती, वैद्यावरती आणि सद्गुरूंच्यावरती. मग सद्गुरूंचरणावरती, भगवंतावरती विश्वास दृढ ठेवल्याची उदाहरणं काय? गुरुचरित्रातल्या काल शेतकऱ्याचं उदाहरण आपल्याला सांगितलं. द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन, नवळे की आता श्री गुरुदत्ता. काल ती पण गोष्ट आपण पाहिली. गुरुचरित्रातल्या सगळ्याच गोष्टी ह्या पराकोटीचा विश्वास
आपल्या सद्गुरूंच्या चरणावरती ठेवलेला आहे आणि त्याला कुठल्याही किंतु परंतु नाही आहे. मला मोरारी बापूंचं एक वाक्य फार आवडतं. बापू असं म्हणतात, एका त्यांच्या प्रवचनात त्यांचं एक वाक्य आहे, भरोसा भरोसा होता है, भरोसे में यदि मदी नहीं होता. एकदा भरोसा ठेवला, एकदा विश्वास ठेवला, एकदा श्रद्धा ठेवली की ती इतकी अतूट पाहिजे, इतकी ती निष्ठा दृढ पाहिजे. म्हणून आपण कालपासून एक प्रमाण नामदेवरायांचं सतत आपल्या पुढे ठेवतोय. आपल्या मनावरती ते बिंबवून घ्यायचं आहे. आपण निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. आता काही काही निष्ठावंत निष्ठावंत म्हणून म्हणत असतात, पण आपल्याला पद किंवा राजीनामा, आपल्याला अपेक्षित पद मिळालं नाही की असे निष्ठावंतच गद्दारी करतात आपल्या पक्षाशी आणि दुसऱ्या पक्षात जातात. त्यांना निष्ठावंत म्हणायचं का? निष्ठावंत भाव, निष्ठा म्हणजे एकच, माझ्या मनासारखं घडो किंवा माझ्या मनाविपरीत घडो, काहीही घडो, माझ्या मनासारखं घडलं म्हणजेच देव आहे असं नाही. माझ्या मनाविपरीत घडलं तरी सुद्धा भगवंत शक्ती आहेच आहे आणि भगवंत माझ्या पाठीशी आहेतच आहेत, सद्गुरुनाथ माझ्या पाठीशी आहेतच आहेत. याविषयीची दृढ श्रद्धा असावी. म्हणून भरोसा भरोसा होता है, भरोसे में यदि मदी नाही होता. त्याच्यात जर तर नसतं. जर असं झालं तर मग मी तसं मानीन, जर तसं झालं तर मी असं मानीन नाही. ही भाषा परमार्थशास्त्राला, अध्यात्मशास्त्राला कदापि मान्य नाही श्रोते. एकदा ठेवायची, एकदा आपलं जी चित्तवृत्ती आहे ती एकदा सद्गुरूंच्या चरणावरती ठेवायची. तुम्ही आहात आणि तुमच्या चरणावरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्याला हिंदीमध्ये म्हणतात ना, राजी है हम उसमें जिसमें तेरी रजा है. तू जसं ठेवशील तसं आम्ही राहू. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे राहावे, समर्थ म्हणतात ना दासबोधात. जसं तू ठेवशील तसं मला मान्य आहे. तू असं केलंस का, बरं माझ्या दृष्टीने ते हिताचंच आहे, असंच काहीतरी असणार. देव प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेला जी काही आपल्या आयुष्यात घटना घडते ती आपल्या हितासाठीच असते. तोची लक्षी माझे हित, स्वामी म्हणे मी निश्चिंत, सखा माझा नारायण करी चिंता निवारण. किती किती प्रमाण आपल्याला सांगू. म्हणून श्रद्धा ही अविचल असली पाहिजे. आणि श्रद्धेच्या अंती जर आपण विचार केला तर श्रोते हो, साधन चतुष्टयातला सर्वात शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा आणि खूप अभ्यासाचा विषय म्हणजे समाधान. बरं का, समाधान, आधान, पण कशाचं? समत्वाचं आधान म्हणजे समाधान. समत्वाचं आधान म्हणजे समाधान. समत्वम योग उच्यते. समत्वाला फार महत्व आहे. समचरण सरोजम सांद्र. देवाचे पाय असे पुढे मागे नाही आहेत, वर खाली पण नाही आहेत. समचरण सरोजम. भगवान दत्तात्रेयांच्या चरणपादुका सम आहेत. समत्वाला फार महत्व आहे, विषमतेला महत्व नाही आहे. आपण जे प्रापंचिक जन आहोत, आपल्या समस्या इतक्या असतात मटेरियल लाईफमधल्या, भावनिक विश्वातल्या, आपल्या स्नेहबंधातल्या, नातेसंबंधांमध्ये, आपल्या आप्त इष्ट मित्रांच्या संबंधांमध्ये, आपल्या आर्थिक संबंधांमध्ये आपली विषमता पुष्कळ असते. परंतु भगवंताच्या ठिकाणी कुठलीही विषमता नसते. तो निरंतर सम असतो आणि त्याच्या सम कोणी नसतो. त्याच्या सम तोच, त्याच्याप्रमाणे तोच. त्यामुळे आपला जो प्रापंचिक जो भाव आहे तो आपण विषम असतो, तो समस्थितीत असतो. एक प्रमाण पण आपल्याला सांगतो, समस्थिती झाल्या विना मूर्त रूप ते दिसेना, मूर्त रूप ते दिसेना, मूर्त रूप ते दिसेना. समस्थिती झाल्या विना मूर्त रूप ते दिसेना, मूर्त रूप ते दिसेना, मूर्त रूप ते दिसेना. समस्थिती झाल्या विना मूर्त रूप ते दिसेना. आतमध्ये बसलेला जर परमेश्वर शोधायचा असेल तर समत्वाची स्थिती, समत्वाचं आधान झालं पाहिजे, समत्व झालं. आणि जिथपर्यंत समत्व होत नाही तोपर्यंत चित्तात समाधान होत नाही. महत्वाचा सिद्धांत आहे हा. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि हा जो अभंग आहे त्या अभंगाच्या 3-4 चरण त्याला आहेत त्या अभंगाला. आणि त्याच्यामध्ये पुढे ते असं म्हणतात की कुठलीही परिस्थिती आली तरी सुद्धा
ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्याच्यात समाधान हा शब्द आलेला आहे. पण त्याचा मूळ श्लोकाची, त्या अभंगाची सुरुवात कुठून होते? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि ते करता करता, वर्णन करता करता ते पुढे असं म्हणतात एका चरणामध्ये की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंत ज्या स्थितीत आत्ता आपल्याला ठेवतोय ती माझ्यासाठी अतिशय व्यवस्थित अशी योजना आहे त्याची. हे आत्ता नुकसान झालंय का? या नुकसानात काहीतरी फायदा आहे. मला आत्ता काहीतरी शारीरिक काही फटका बसलाय का? हे असं होण्यात सुद्धा मला काहीतरी फायदा आहे. मला आत्ता एखादी गोष्ट अशी अपेक्षित होती, मला आत्ता इथे हे जॉब लागणार अपेक्षित होतं पण नाही मिळालं, हे होण्यात सुद्धा काहीतरी योजना आहे भगवंताची. याला अतिशय अतूट श्रद्धा असं म्हणतात. आणि या श्रद्धेच्या जोरावरती चित्तातलं समाधान कुठल्याही स्थितीमध्ये भंग पावत नाही, त्याला समाधान असं म्हणतात. समत्वम योग उच्यते, समत्व राहतं. आपलं काय होतं, आपण सगळे प्रापंचिक जे जीव असतो ना, आपण सुख झालं की हुरळून जातो, आणि दुःख झालं की होरपळून निघतो. भगवंताच्याकडे हुरळून जाणं पण नाहीये आणि होरपळून जाणं पण नाहीये. सुंदर वाक्य आहे. हुरळून जाणं पण नाहीये, होरपळून जाणं पण नाहीये. सुख आलं का? आलं, उपभोगलं, आनंद घेतला त्यावेळेचा, हुरळून जायचं नाही त्याच्याने. आणि दुःख आलं का म्हणून होरपळून जायचं नाही. म्हणून हा एक प्रकारचा अभ्यास आहे श्रोतेहो. समाधान टिकणं किंवा ते स्वतःच्या अधिक पातळीवर टिकणं. संतांची वाक्य किती उपयोगाला येतात लक्षात घ्या. संतांची जी वाक्य असतात ना ती फार उपयोगाला येतात. ती केवळ घरामध्ये कॅलेंडर लावायची असतात, ती एक एक वाक्याची म्हणून नसतात. आमचे महाराज गोंदवलेकर महाराज वर्णन करताना असं म्हणतात, वृत्तीत समाधान असणं हे ईश्वरी कृपेचं लक्षण आहे. काय सुंदर वाक्य आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, पुन्हा सांगतो, वृत्तीत समाधान असणं हे ईश्वरी कृपेचं लक्षण आहे. आपण किती पारायणं केली, किती तीर्थयात्रा केल्या, किती अनुष्ठानं केली, किती जपजाप्य व्रत वैकल्य केली, पण आपल्या चित्तात जर समाधान नसेल, जर चित्ताची स्थिती जर समत्वाची नसेल, आहे त्या स्थितीला ॲक्सेप्ट करण्याची बुद्धी नसेल, प्राप्त परिस्थितीला स्वीकारण्याची स्वीकार्य बुद्धी नसेल, तर काय उपयोग आहे सांगा. तगमग तळमळ तळमळ, संताप, सतत चिडचिड, सतत रागराग, अस्वस्थता चित्तामध्ये, हे साधकाचं, दत्तभक्ताचं, उपासकाचं लक्षण नाही. जर तो साधक म्हणून घेत असेल, उपासक म्हणून घेत असेल, मी दत्तोपासक आहे, मी रामाचा उपासक आहे, मी कृष्णाचा उपासक आहे, तर जी प्राप्त परिस्थिती, कुठलीही प्राप्त परिस्थिती मग जी आली ती स्थिती स्वीकारायची. प्रॉब्लेम गिरवत बसण्यापेक्षा प्रॉब्लेमचं सॉल्युशन काय आहे ते काढता येत असेल तर काढायचं. तेही काढता येत नसेल आणि तरी समोरचा ऐकत नसेल तर तो कृष्णार्पणमस्तू म्हणून विषय सोडून टाकायचा आणि समत्व राखायचं. आपल्या चित्तातलं समाधान अजिबात भंग होऊ द्यायचं नाही, सुखानं हुरळून जायचं नाही, दुःखानं होरपळून जायचं नाही. याला समत्व असं म्हटलेलं आहे, याला समाधान असं म्हटलं आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही उपासना करताय आणि उपासना केल्यानंतर त्या देवाची तुमच्यावर कृपा आहे का, असं जर काही कोणी विचारत असेल, आमच्यावर देवाची कृपा झाली हे आम्हाला काही कळत नाही आहे असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याचा अर्थ एकाच वाक्यात गोंदवलेकर महाराजांनी सांगून ठेवलं आहे, तुमच्या वृत्तीत समाधान असणं हे भगवत कृपेचं लक्षण आहे. प्राप्त परिस्थिती कुठलीही येऊ दे, आपत्तीजनक येऊ दे, पण हे जे आत्ता घडलंय ना, हे माझ्या हितासाठीच माझ्या देवानं घडवलं आहे. अशी जेव्हा आपल्या चित्तामध्ये भूमिका तयार होत जाते तेव्हा समाधान नावाचा विषय येतो. बोलायला खूप सोपं आहे, म्हणून मी भागाच्या सुरुवातीला म्हणालो, कृतीत आणायला फार अवघड आहे. कृतीत आणणं चेष्टा नाही आहे. मग ते का कृतीत आणणं अवघड आहे याचं कारण आपली जी प्रपंचाविषयीची जी आसक्ती आहे, किंवा आपण जे प्रापंचिक जन आहोत, तुम्ही मी आपण सगळेजण जे प्रापंचिक जन आहोत, ते आपण इतके प्रपंचामध्ये लिप्त आहोत की या प्रपंचाला मी माझं म्हटलं आहे. आणि मी माझं म्हटलं आहे, माझी ममत्व भावना त्या ठिकाणी आहे. पुत्र, पत्नी, मुलगा, घर, दार या सगळ्यामध्ये माझं इतकं चित्त अडकलेलं आहे की माझं आहे ते माझं आहे. मी हा एक अंतर्भ्रम आहे आणि माझं आहे हा एक बाह्यभ्रम आहे, तुलसीदासजी म्हणाले. तसं मी आणि माझं या दोन अंतर्भ्रम आणि बहिर्भ्रमामध्ये आम्ही भ्रमातच अडकलेलो आहे.
टेंबेस्वामी काय म्हणतात की देही अहंता जडली न मोडवे गृहात्मज स्त्री ममता न सोडवे त्रिताप दावा नळ पोळीतो मला दत्ता कृपा सावली दे नमू तुला. महाराजांचं जे अष्टक आहे त्याच्यात महाराज म्हणतात देही अहंता जडली न मोडवे गृह आत्मज स्त्री, गृहात्मज स्त्री घराबद्दलचं, पुत्राबद्दलचं, पत्नीबद्दलचं, घरातल्या मटेरियल लाईफबद्दलचं सगळं, अजून माझं ममत्व जात नाही. गृहात्मज स्त्री ममता न सोडवे आणि त्रिताप दावा नळ पोळीतो मला. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक असे त्रिताप दावा नळ म्हणजे तो अग्नीच्या त्या लाटाच्या लाटा, अग्नीचे ते झोळचा झोळ, पोळच्या पोळ सगळे माझ्या घराला जाळून टाकतायत. अग्नी घराशी लागला आणि निवांतची झोपला. एखादा माणूस घरात, समर्थ म्हणाले, अग्नी लागला आणि घरात निवांत झोपू शकतो काय? हा वेगवेगळ्या परिस्थितीतून, वेगवेगळ्या प्रसंगातून, वेगवेगळ्या सुखदुःखाच्या जाणीवेतून आपण पोळून निघतोय, पण अजूनही आपण त्यातून जागे होत नाही आहोत. आणि ते जागे जे होत नाहीत त्यांच्या चित्तात समाधान नसतं. जे जागे होतात ते समाधानी असतात. म्हणून रंगावधूत महाराजांचं एक वाक्य मला फार मनापासून आवडतं. मी नेहमी ते बापजींचं वाक्य आमच्या कुठल्याही यात्रेत किंवा बरोबर प्रवासात फिरत असताना, स्नेही चिरपरिचित लोकांशी बोलताना सांगतो, कीर्तनातही सांगतो. फार सुंदर वाक्य आहे. कुठेतरी डायरीत लिहून ठेवा वाटलं तर. हे वाक्य जर कधी फ्रस्ट्रेशन आलं तर नेहमी वाचायचं. कधी असं वाटलं की हे मला ह्याचा अधिकारी मी होतो, मला हे मिळायला पाहिजे होतं, मला नाही मिळालं, असं जर कधी वाटलं, डिप्रेशन आलं त्याच्यामुळे, कधी संकट वाटलं, कधी असं वाटलं की हे काय काय घडलं, मला पाहिजे होतं हे, मला, मी तिथला मानकरी मी होतो, मला हे खरं श्रेय मिळायला पाहिजे होतं पण मला नाही मिळालं, असं जर कधी वाटलं आणि त्यांनी जर जीव कासावीस झाला असं जर वाटलं तर हे वाक्य नक्की ऐका रंगावधूत महाराजांचं. बापजी असं म्हणतात, जो प्राप्त है वो पर्याप्त है. बापजींनी एकच वाक्य सांगितलं आहे, पण किती डेप्थ आहे त्याच्यामध्ये, किती खोली आहे बघा त्या वाक्याला, किती किती खोली आहे, विचारांची खोली किती आहे. जो प्राप्त है वो पर्याप्त है. जे मिळालंय, जसं मिळालंय, जितकं मिळालंय, ज्या पद्धतीनं मिळालंय, ते जो प्राप्त है वो पर्याप्त है, ते पुरेसं आहे. अधिक अधिक अधिकचं नको मला. का मिळालं नाही म्हणूनही काळजी नाही, मलाच भरपूर मिळालं म्हणून खूप आनंद पण नाही. इक्वल आणि ऑपोजिट दोन्ही गोष्टींमध्ये जो स्थिर राहतो त्याला समाधान टिकवलं त्याने असं म्हणावं. म्हणून परमार्थात संतोष, त्याला संतोष असा शब्द एक वापरूया, की जो आहे त्या स्थितीत आनंदी राहतो. सुखी नाही म्हटलं मी काय शब्द वापरला, आनंदात राहतो. त्यामुळे आनंद ज्याला हळूहळू प्रत्येक गोष्टीतला मिळवता यायला लागला तो समाधानी असतोच. आनंद आणि समाधान या नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्याच आहेत. आमचे एक स्नेही होते कोल्हापूरला असताना, मठात शिकायला असताना, त्यांना संध्याकाळी असं सहज कधी विचारलं, शेजारी राहायचे मठाच्या आणि केव्हा तरी दर्शनाला यायचे, काय कसं काय, आनंद आणि समाधान, असं पटकन कोल्हापुरी भाषेत म्हणायचे, आनंद आणि समाधान. ते आनंद आणि समाधान आपण सहज बोली भाषेत हा वेदांत बोलत असतो, पण असा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं आनंदात आहे, समाधानात आहे. आनंद आणि समाधान या नाण्याच्या श्रोत्यो दोन्ही दोन वेगळ्या वेगळ्या बाजूच आहेत. जो माणूस आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकतो, ठेविले अनंते तैसेची राहावे आनंद, मग पुढची बाजू चित्ती असू द्यावे समाधान. जे माझ्यासाठी मिळालंय, जसं काही मिळालंय ते माझ्या हिताचं आहे. जो प्राप्त है वो पर्याप्त है, ते माझ्यासाठी पुरेसं आहे. काल जो विषय मी आपल्याला सांगितला, कालच्या मी कमेंट्स थोड्याशा वाचल्या, काही जणांनी ब्रॉडकास्ट लिस्टवरती सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी पुन्हा नम्रपणे नमूद करतो की असा काही मी उपक्रम जाहीर करण्यासाठी तो तुमच्या पुढे सांगितला नव्हता काल, की आपल्याला साथीदारांना पैसे द्यायचे आहेत, कीर्तनकारांना पैसे द्यायचे आहेत, तर आम्हाला त्यात सहभाग घ्यायचा आहे किंवा काय. आपण त्यात सहभाग घ्यावा किंवा तो उपक्रम मी सार्वजनिक केलेला नाही आहे, तो माझ्यापुरता आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की आपल्या सगळ्यांच्या सद्भावना मी जाणतो, पण अकाउंट नंबर द्या आणि मी तुम्हाला अकाउंट नंबर द्यायचा, मग तुम्ही ते पैसे मला द्यायचे आणि मी द्यायचे. तर जितकं काही शक्य आहे, जसं काही शक्य आहे, जे ईश्वरी कृपेने माझ्यापर्यंत पोहोचले त्यातलं मी देऊ इच्छितोय, माझ्या परीने जे शक्य आहे ते इतरांना. तसं आपण आपल्या इतरांना, कोणाला जे कोणी, मी बोलताना अगदी स्वच्छ आणि स्पष्ट संकल्पना सांगितली की
आपले कोणी नातेवाईक असतील, आपले कोणी जवळचे असतील, कोणी मित्र परिवारातले असतील, आणखीन कोणी असतील, त्यांच्याविषयी आपल्याला जर काही द्यावंसं वाटत असेल तर त्यांच्यासाठी आपण द्या. परंतु उपक्रमात सहभागी व्हावं असं जाहीर त्याचं आवाहन माझं त्याचा अर्थ तो नाही आहे. मी एक उदाहरणार्थ सांगितलं की जे मिळतंय ते खूप आहे. असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी पैसाच कमवायचा नसतो. एरवी जेव्हा कीर्तनासाठी लोक बोलावतात, प्रवचनासाठी, तेव्हा त्याचं काहीतरी एक दक्षिणा स्वरूप देत असतात. काही काही कीर्तनकार, काही काही मंडळी अमुक अमुक इतके मिळाले तरच येऊ, किंवा अमुक अमुक पद्धतीचीच बिदागी मिळाली तर येऊ, किंवा अशा काही पद्धतीची आढ्यता निर्माण करतात. 10,000 दिले तरच समाधान आहे का? 20,000 मिळाले तरच समाधान आहे का? 25,000 दिले तरच समाधान आहे का? 5-7 हजार दिले तरच समाधान आहे का? किती रुपये मिळाले म्हणजे समाधान होईल? तर त्याचं उत्तर असं आहे, आज 5,000 मिळाले तर ते 10 कसे मिळतील असं वाटेल, उद्या 10 मिळाले तर 15 कसे मिळतील असं वाटेल. समाधान हे शेवटी आपल्या मानण्यावर आहे. जे मिळालंय ते छान आहे, उत्तम आहे, अशी जेव्हा जेव्हा वृत्ती होते, म्हणून त्या वृत्तीनंतर एक वृत्ती, पुढची वृत्ती, ही वृत्तीनंतर जर लगेच पुढची वृत्ती आली तर सतत उच्छृंखलपणा चालू राहील, वर खालीपणा होईल. पण एका वृत्तीनंतर पुढची वृत्ती यायला जर काही अंतर झालं, वृत्तीची पुढची वृत्ती येईपर्यंत काही स्पेसमध्ये गेली, म्हणजे निवृत्त अशी स्थिती आली की समाधान तिथेच दडलंय. म्हणून वृत्तीत समाधान असणं हे भगवत कृपेचं लक्षण आहे, गोंदवलेकर महाराज म्हणतात. त्याचा अर्थ हा आहे. म्हणून जे जे जसं जसं मिळालंय, जसं काही मिळालंय ते माझ्या हिताचं आहे. मग जे मला हिताचं मिळालंय, बोलायला फार सोपं आहे, बोलायला फार सोपं आहे. घरामध्ये महापुरानंतर प्रवेश केल्यानंतर जेव्हा पाहिलं सगळ्या आजूबाजूच्या शेजारच्यांचं, सगळ्यांचं ती स्थिती होती. 2-2 मजले घराचे पाणी मग घरामध्ये चढल्यानंतर 40 वर्षाचा जोडलेला काडीचा संसार सगळा उद्ध्वस्त जेव्हा होतो, घरातल्या गाद्या फेकून द्यायची वेळ येते, घरातलं सगळं मटेरियल फेकून द्यायचं वेळ येते, आणि फक्त निर्वासितासारखं फक्त सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात आपण आहे, जिवंत आहोत, भिंतीला ओल आहे, राहायचं आहे त्या स्थितीत. हे सोसताना खूप कठीण जातं श्रोते हो. पण त्याचा जर एक अभ्यास जर आपण मनाचा तयार केला की ही जी प्राप्त परिस्थिती आहे की माझी एकट्याची आहे का, माझे शेजारी पण तसेच आहेत, त्याच्यापेक्षा पुढचे पण तसेच आहेत, त्याच्या अलीकडचे तसेच आहेत, मग मी काही त्याच्यापासून एक वेगळा असा नाही आहे. जेव्हा आपण हा अभ्यासानं आपल्या आपल्या मनाला जेव्हा सांगायला सुरुवात करतो की हे जे झालंय ते वाईट झालंय, परंतु सगळंच्या सगळं 40 वर्षात कमावलेलं आईवडिलांचं सगळंच्या सगळं फेकून द्यायला, 5 ट्रॉल्या सामान फेकून द्यायची वेळ आलेली आहे, असं जरी झालेलं असलं, घरातलं सामान सगळं फेकून द्यायची वेळ आली असतं, तरी ह्यामध्ये सुद्धा देवाची काहीतरी इच्छाच आहे. आपल्याला काहीतरी तो मार्गदर्शनच करतोय, यातनं आपल्याला काहीतरी शिकण्याची संधी तो देतोय. आपलं ममत्व घरावरचं घालवण्यासाठी केलेली ही असावी बुद्धी, ही कृती असावी. आपण घडणाऱ्या आपत्तीला कशा दृष्टिकोनातून पाहतो आणि पुन्हा कसे उभे राहतो धिटाईनं, त्याच्याच भरोशावरती देवाच्या, हे देव आपल्याला पाहत असतो. असं आपण जर समजावून घेतलं तर ते भगवत कृपेचं लक्षण आहे असं समजून घ्यावं. म्हणून वृत्तीत समाधान असणं हे भगवत कृपेचं लक्षण आहे. मला या भागाचा फार विस्तार करायचा नाही. मला सांगायचं आहे ते हे, श्रोते हो, आपल्या लक्षात आलं असेल की आहे त्या स्थितीत संतोष असलं पाहिजे. म्हणून मी मगाशी उदाहरण देताना आनंद असा शब्दप्रयोग वापरला. मी नेहमी प्रवचन कीर्तनात सांगताना सांगतो, प्रत्येक शब्दाला एक विरोधी शब्द आहे. येणं म्हटलं की जाणं आहे, बसणं म्हटलं की उठणं आहे, तांब्या म्हटलं की भांडणं आहे. प्रत्येकाला एक 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 द्वंद्वात्मक शब्द आहेत. तसं सुख म्हटलं की सुखाला विरोधार्थी शब्द काय आहे? दुःख आहे. सुखाचा विरोधार्थी शब्द दुःख आहे. आता एक प्रश्न असा निर्माण होतो की आनंदाचा विरोधार्थी शब्द काय आहे? आणि ह्याचं जेव्हा आपण शोध घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येतं की आनंदाला विरोधार्थी शब्दच नाही आहे. आनंद हा आनंद आहे, बस. आनंदाला दुःख, आनंदी होतो दुःखी होतो, नाही दुःखी म्हणू शकत. आनंदाचा विरोधार्थी शब्द दुःख असा असू शकत नाही, कारण तो सुखाचा विरोधार्थी शब्द आहे. सुख दुःख. आनंदाला विरोधार्थी शब्दच नाही, कारण आनंद ही स्थिती आहे. एक छान भीमसेन जोशींसारख्यांची 1.5 तासाची मैफल ऐकली, अभिषेकी बुवांचं छान गाणं ऐकायला मिळालं, एखाद्या छान गायकाचं छान गाणं ऐकलं, सुब्बलक्ष्मीच्या आवाजातलं विष्णू सहस्रनाम ऐकलं, एखादा छान उंच शिखरांवरती जाऊन आलो, खूप प्रवास 8-10 तासाचा झाला असेल, पण हिमालयात छान फेरफटका मारून आल्यानंतर ते उंच हिमालयाची शिखरं बघितल्यानंतर आनंद होतो हो चित्ताला, आणि तो कायम राहतो. एखादं छान गाणं ऐकलं, एखादं छान 1.5-2 तास भजन झालं, भजनात सगळे तल्लीन झाले, गाणं गायले, तो आनंद होतो. सुख नाही मिळत त्या जीवाला, आनंदी होतो तो. त्यावेळेला आनंदाला पारावार नसतो.
आनंदाला विरोधार्थी शब्द नाही. आनंद ही स्थिती असते आणि ती स्थिती माणूस कैक वर्षानंतर सुद्धा अनुभवतो. हां, तेव्हा आपण गेलो होतो पंढरपूरची यात्रा, काय दर्शन झालं पांडुरंगाचं. खरंच लगेच विषय काढता क्षणी आपण त्या आनंदाची अनुभूती पुन्हा घेतो. आनंद पुन्हा अनुभवता येतो स्मरणानं सुद्धा. सुख तत्कालिक असतं, त्या वेळेपुरतं असतं, भोगलं की संपून जातं. दुःख सुद्धा तत्कालिक असतं, त्या वेळेपुरतं भोगलं संपून जातं, पुन्हा ते नसतं. पण आनंद हा सर्व काळ उपस्थित असतो. आनंद स्थिती असते आणि आनंदाला विरोधार्थी शब्द नाही. गोंदलेकर महाराजांच्या उपासना पद्धतीमध्ये गुरुनिरोप नावाचा जो एक विषय आलेला आहे, आर्या, त्या आर्यावृत्तामध्ये आमचे सद्गुरू भक्त, महान सद्गुरू भक्त बाबा बेलसरे यांनी त्या आर्या लिहिलेल्या आहेत. ते एकंदरीत महाराजांच्या वाङ्मयाचं सार त्या आर्यांमध्ये लिहिलं आहे, गुरुनिरोप या स्वरूपामध्ये. त्याचं वर्णन करताना बाबा, परमपूज्य बाबा असं करतात, नाम सदा बोलावे, भावे गावे, जनासे सांगावे, इथनं सुरुवात होते. आणि त्याचा जो शेवट आहे तो प्रेमात राम रमतो, अशी आर्य आहे. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी, हाची निरोप. काही जण हाची सुबोध म्हणतात, काही जण हाची निरोप म्हणतात, जे काय असेल ते. हाची निरोप गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची, हीच शेवटची आर्य. पण त्या आर्यच्या अलीकडची एक आर्य आहे, राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची निरोप गुरूंचा, भंगावेना कदा समाधान. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी, हाची निरोप गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. नाम सदा बोलावे, भावे गावे, जनासी सांगावे, हाची निरोप गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे, नामात रंगुनिया. ते सगळे पुढच्या पहिल्या ओव्या. पण शेवटची अलीकडची जी ओवी आली आहे, जो श्लोक आला आहे किंवा जी आर्य आली आहे, त्यात वर्णन करताना काय केलंय, राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. काय शब्द आहे तो, नुसते म्हणायचेत का ते शब्द? कधीतरी त्याच्यावर विचार नको का करायला? राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. मी काल जो मुद्दा मांडला तो तेवढ्यासाठीच की या सगळ्या काही लोकांनी, त्यांना प्रेरणा झाली म्हणून त्यांना असं वाटलं की काहीतरी पाठवावं, मग हे सगळं मीच भोगायचं आहे का? असे अनेक जण पण आहेत दुःखामध्ये सापडलेले, त्यांना नको का ते द्यायला? जर आपण ह्या काळात एकमेकांना नाही सांभाळलं, आजची मी तुम्हाला खरंच कळकळीनं सांगतो गोष्ट, मजेची गोष्ट, आज जवळजवळ काल त्या सगळ्या साथीदारांची नावं काढली तर ती जवळजवळ 30-32 नावं निघत आहेत, 10-12 कीर्तनकारांची नावं निघत आहेत. आता एवढा सगळा मोठा व्याप जर करायचा असेल, केवढी तरी मोठी यंत्रणा, त्यांचे IFSC कोड मागायला लागतील, ते सगळे सेव्ह करायला लागतील, त्यांना त्यांच्या ठिकाणी पाठवायला लागेल. आज एक औरंगाबादचे अंध कलाकार आहेत, त्यांना फोन केला, किती आनंद झाला मी तुम्हाला काय सांगू, त्यांना इतका आनंद झाला आज फोन केला त्यांना. त्याच्यानंतर आज एक कोल्हापुरातल्या एका साथीदाराला फोन केला, तो म्हणला बुवा अगदी खरंच आहे, शाळा बंद आहेत, क्लासेस बंद आहेत, काही करून घेत आहेत, काही करून विद्यार्थी येऊ शकत नाहीत सोशल डिस्टन्सिंगमुळे, आणि खरोखर थोडीशी जर काही मदत करता आली तर. म्हणजे ही जी काही प्रेरणा भगवंत ज्या ज्या क्षणी आपल्या सगळ्यांना देत असतो, तर काही ना काहीतरी आपण करू शकता. आपण सगळेजण आपापल्या ठिकाणी करू शकता, आपण आपल्या आपल्या पद्धतीने ते करा. आणि आपण आत्ता एकमेकांना हे सांभाळलं पाहिजे. पैसा मला काही वर घेऊन जायचा नाही आहे जाताना, म्हणून जे आहे, जितकं आहे, जो प्राप्त है वो पर्याप्त है, मला जे मिळतंय, मला जे मिळालंय ते माझ्यासाठी ठीक आहे. मग त्याचा वापर मी आणखीन कसा करू शकतो किंवा करू शकते, याच्यावरती आपण सगळ्यांनी इथनं पुढे चिंतन करायला हवं. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. समस्त धनमान गेलं तरी चालेल, पण हाची निरोप गुरूंचा, भंगा वेना कदा, काय शब्दप्रयोग आहे, समाधान. समाधान कधी चित्तातलं भंग होणार नाही, ह्याची मात्र काळजी आपण सगळ्या दत्तभक्तांनी, गुरुभक्तांनी, उपासना मार्गातल्या लोकांनी आवर्जून घेतली पाहिजे. कसंही प्रसंग येऊ, मला अजिबात चित्तातलं समाधान माझं भंगता कामा नये. सांगायचा उद्देश, शम म्हणजे मनाचं शमन, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, तितिक्षा म्हणजे आलेल्या सगळ्या आपत्ती सोसणं, उपरती म्हणजे पश्चात्तापदग्ध स्थितीतून तळमळीनं आहे त्या ठिकाणातून
विषयांमधलं चित्त काढून ते दत्ताच्या ठिकाणी लावणं म्हणजे उपरती. श्रद्धा म्हणजे गुरुवाक्येषु विश्वासः, शास्त्रवाक्येषु विश्वासः इथे श्रद्धा. आणि आहे त्या स्थितीत आनंदात राहणं आणि चित्तातलं समाधान भंग न पावणं, याचा अर्थ समाधान. या शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान हा षट साधन संपत्तीचा विषय आजच्या दिवशी सद्गुरु कृपेने पूर्ण झाला. या 6 गोष्टी आपल्या ठिकाणी असाव्यात आणि ह्या 6च्या 6 गोष्टी भगवान अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या कृपेने माझ्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्याकडे अगदी भरभरून असू द्या, भरभरून असू द्या. या सगळ्याला एवढीच प्रार्थना करूया की सगळ्यांच्याकडे शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान यांनी युक्त जर आपलं जीवन झालं, मग नित्यानित्य वस्तुविवेक आपल्याकडे असावा, वैराग्य आपल्या ठिकाणी असावं आणि मुमुक्षुत्व जागृत व्हावं. सज्जन हो, हे साधन चतुष्टयातले 4 विषय, 4 मुख्य गोष्टी तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याकडे भरभरून दत्तकृपेने राहू द्यात अशी गंगामाईच्या चरणी प्रार्थना करतो आणि सद्गुरुनाथांच्या दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. हा विषय इथेच पूर्ण झाला. आता आपण प्राप्त वेळेमध्ये आहे त्या वेळेत आज मी आपल्याला मजेची गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे अशी की गंगा दशहरात भगवती गंगा कशी जन्माला आली, ती एक फार मस्त मजेदार गोष्ट आहे. आणि आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकली असेल, पण तिला गंगा दशहरा का म्हणतात किंवा त्याचं नेमकं महत्त्व काय आहे. आणि मग कालपर्यंत जे आपण बोलत आलो होतो की धर्मपालन ही कन्सेप्ट जर मान्य केली, धर्म हा पाया जर मान्य केला, तर पाप पुण्य ह्या संकल्पना येतात. महाभारताचा जर आढावा घेतला तर महाभारतकार महर्षी वेदव्यास अतिशय सोप्या भाषेत पाप आणि पुण्याची व्यवस्था करतात, सोप्या भाषेत व्याख्या करतात. ते म्हणतात की दुसऱ्याला उपयोगी पडणं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला उपकारी माझं चित्त, वित्त, शब्द, माझ्या भावना इतरांना जर उपयोगी पडत असतील, त्याने जर समोरचा जीव सुखावत असेल, त्याने जर दुसरा संकटातला त्यातून बाहेर पडत असेल, त्यासाठी जे जे मी करतो ते ते कर्म पुण्यकारक आहे. परोपकार पुण्याय आणि पापाय परपीडनम. माझ्या कुठल्याही शारीरिक मानसिक कुठल्याही भूमिकेतून जर माझ्यामुळे इतरांना पीडा होत असेल, माझ्यामुळे इतरांना त्रास होत असेल, ते त्रासात जात असतील, तर त्याला पाप असं म्हणा. सोपी डेफिनेशन, सोपी व्याख्या करून ठेवलेली आहे. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. इतरांना पीडा होणार नाही आपल्यामुळे असं वागावं ते पुण्यच आहे, आणि इतरांना पीडा होईल असं वागणं ते पाप. आणि इतरांना पीडा होणार नाही, सुखकारक असं राहील, इतरांना आपल्यामुळे काही ना काहीतरी ते सुखावतील अशा पद्धतीची कृती ती पुण्याची कृती आहे. म्हणून परोपकार आणि परपीडा ह्या 2 गोष्टी, एकतर परोपकारी व्हावं आणि परपीडा होणार नाही याच्यासाठी काळजी घ्यावी, हे एक प्रकारचं पुण्य. आणि ह्याच्या उलट परोपकार तर काही नाही, पण परपीडाच जर करत असेल तर ते पाप आहे. आमचे गुरुजी मोठे मिश्किल होते, ते म्हणायचे की पापाची व्याख्या काय आणखी निराळी करायची. ते म्हणायचे की प अधिक आप म्हणजे पाप, प अधिक आप म्हणजे पाप. प म्हणजे म्हणाले परक्याचं, प म्हणजे परक्याचं, आप म्हणजे आपलं म्हणणं म्हणजे पाप. संपलं म्हणाले विषय. परक्याचं ते आपलं म्हणणं दुसऱ्याचं आहे, हे दुसऱ्याचं आहे ना, माझं नाही ना, पण ते मी न मान्य करता त्याच्यावरती मी ताबा मिळवणं, ते हिसकावून घेणं, कधी कधी ते बळकावून घेणं, हेच पाप. आणखी निराळं पाप काय असू शकतं. प म्हणजे परक्याचं, आप म्हणजे आपलं म्हणणं म्हणजे पाप. संपलं. प अधिक पाप आप म्हणजे पाप. परक्याचं ते आप म्हणजे आपलं म्हणणं म्हणजे पाप. सोपी व्याख्या. आणि अशी 10 पापं आपल्याकडनं घडत असतात, जाणते अजाणतेपणाने घडतात बरं का. कधी कधी जाणून घडतात, कधी अजाणतेपणाने घडतात. कुठली घडतात त्याच्यावर उद्यापासून आपण विवेचनात्मक बोलूया. पण श्लोक सांगून ठेवतो आपल्याला, वाचेचे 4 दोष आपल्याकडनं सतत घडत असतात श्रोते हो. आता आपला साधन चतुष्टयातला विषय पूर्ण झाला. वाचेचे 4 दोष आपल्याकडनं घडतात, कायेचे 3 घडतात, मनाचे 3 घडतात. ते म्हणाले पारुष्यम मंदृतंचैव पैशून्यंचापि सर्वशः
असंबद्ध प्रलापश्च वाङ्मयस्याच चतुर्विधम किंवा वाचिकस्याच चतुर्विधम असं पण म्हटलं जातं. पाठभेद. अदत्तानामुपादानं हिंसा चैवा विधानतः परदारोपसेवाच त्रिविधम शारीरम स्मृतम. शरीराच्या पातळीवर हे तीन घडतात आणि परद्रव्येष्वभिध्यानम मनसा निष्ठचिंतनम वितथाभिनिवेशश्च त्रिविधम कायिकम स्मृतम किंवा त्रिविधम कर्म मानसम. मनाचे तीन घडतात. तर मनाचे तीन, शरीराचे तीन आणि वाचेचे तीन. 3 आणि 3 6 आणि 4 10 अशी 10 पद्धतीची पापं तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याकडनं घडत असतात आणि 10च्या 10 पापं दूर करण्याचं काम आई भगवती गंगामाई करते. मग ती गंगा इथे कशी अवतरित झाली याविषयी काही गोष्ट आहे का पुराणामध्ये? त्याविषयी थोडंसं आपल्याला सांगतो. आमच्या कराडकर पठडीमध्ये फार सुंदर आख्यान त्याविषयी आलेलं आहे, लक्षात घ्या. फारच मजेदार आख्यान आलेलं आहे. आपल्याला मी सांगतो, गंगावतरण नावाचं एक स्वतंत्र प्रकरण रामचंद्र स्वयंवरासाठी निघालेत असं आमच्या आख्यानात एरवी नारदीय कीर्तन करत असतानाचा भाग आहे, त्याच्यात आलेला आहे. आणि ते करत असताना रामचंद्र सीतामाईशी विवाह करण्यासाठी जेव्हा निघाले तेव्हा वाटेत अहिल्योद्धार त्यांनी केलेला आहे. आणि अहिल्योद्धार केल्यानंतर गंगावतरण नावाचं एक स्वतंत्र आख्यान आमच्याकडच्या म्हणजे रामायण या पद्धतीत, कीर्तनातल्या पद्धतीतल्या रामायण याच्यामध्ये रामायण विषयामध्ये आलेलं आहे. आता राम आणि लक्ष्मणांचा विश्वामित्र गमन म्हणून जो एक स्वतंत्र भाग आहे, आपण आत्तामध्ये रामायण झालं तेव्हा पाहिलं असेल की विश्वामित्र येतात, दशरथ राजाला त्याची 2 मुलं मागतात, मग राम आणि लक्ष्मण तिथे जातात यज्ञ रक्षणार्थ, आपल्याला माहिती आहे. मग ते सगळं शिक्षण पूर्ण होतं आणि आता राम लक्ष्मण पुन्हा अयोध्येला जायचं या भूमिकेत असताना अचानक काही दूत येतात आणि ते दूत विश्वामित्रांना पत्र देतात. हे ऐकायला सुद्धा मिळणं खूप दुर्मिळ आहे बरं का, कारण आता हे सांगणारे कीर्तनकार पण आता शिल्लक राहिले नाहीत. हे वाङ्मय सांगणारे कीर्तनकारही आता काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके शिल्लक आहेत. पण त्यांच्यानंतर त्यांची आता वय झालेत 80-85, त्यांच्यानंतर आता कोणीच हे सांगणार नाही, कारण त्या पद्धतीचा अभ्यासच केला जात नाही. केवळ कुठलं तरी वाचायचं, काहीतरी पाठ करायचं आणि काहीतरी 2 तास साजरे करायचे, 2 तास बुवा झालो की झालं, आपलं काम संपलं. हे फार मस्त सुंदर अशा पद्धतीचं वाङ्मय आहे. काय सुंदर आहे बघा, किती आपण शब्दांनी श्रीमंत होतो एका काळात, किती वाङ्मय संपदा आहे आपल्याकडे, किती कवींची काय प्रतिभा असू शकते बघा. आपल्याकडे जे गद्यपद्यान्वितम काव्यम चंपूनाम मभिधीयते म्हणतात. चंपू याचा अर्थ असा की गद्यपद्यान्वितम काव्यम, गद्यानं आणि पद्यानं युक्त जे काव्य असतं त्याला चंपू असं म्हणतात. गजेंद्र चंपू, प्रल्हाद चंपू. चंपू याचा दत्त चंपू. चंपू म्हणजे गद्य आणि पद्य यांनी युक्त जे काव्य असतं त्याला चंपू असं म्हणतात. गंपूचा भाऊ चंपू असं नाही. चंपू म्हणजे गद्य पद्यान्वित काव्य थोडक्यात. तर आता हे गद्य कसं आहे पहा, काय सुंदर शब्द आलेत बघा. या विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात दूत येत आहेत आणि कशाची पत्रिका घेऊन आलेत माहिती आहे का? लग्नाची पत्रिका घेऊन आलेत, स्वयंवराची पत्रिका घेऊन आलेत. अहो काय पद्धतीची भाषा वापरली तुम्हाला सांगतो. आपण हे म्हणजे ज्याला आजच्या काय भाषेत म्हणतात हॅट्स ऑफ म्हणतात, जसं की काय त्यांना नमनच करावं तेवढं कमी आहे. काय पद्धतीची भाषा आहे. विश्वामित्रम प्रति परिणय पत्रिका असं त्याचं नाव आहे. विश्वामित्रांच्या प्रति परिणय पत्रिका म्हणजे त्यांना लग्नाची पत्रिका कोण देतोय? मिथिलाधीश राजा जनक, त्याने दूतांकडनं पत्रिका. राम आणि लक्ष्मण तिथेच आहेत आणि त्यावेळेला पत्रिका येते. काय सुंदर शब्द आहेत पहा. स्वस्ति श्री ऋग्यजुस्सामावर्थमय मूर्ते सकलशास्त्राभिज्ञ त्रिकालज्ञ तपश्चक्रवर्तीन अग्निहोत्रादि कर्मकुशल वैदिक मार्गतंत्र प्रवर्तक विद्वत मुकुटमणे श्री विश्वामित्राख्य राजर्षिवर्य भवच्चरण कमलेषु अत्र भवदनुग्रहेण कुलपरंपरा पालित मिथिलाख्य पत्तने कृतानंत प्रणामो जनको निवेदयती. हा फक्त पत्राचा मायना आहे. अजून पत्रात जे पुढे म्हणायचे ते पुढे आहे. विश्वामित्र कसे आहेत याचं वर्णन आत्ता फक्त वाचून झालं. विश्वामित्र कसे आहेत? स्वस्ति श्री ऋग्यजुस् सामाथर्वमय मूर्ते. तुम्ही ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदाचे मूर्तिमंत रूप आहात.
महाराज सकल शास्त्राभिज्ञ आहात, सकल शास्त्राभिज्ञ, त्रिकालज्ञ आहात, त्रिकालज्ञ, तपश्चक्रवर्तीन. म्हणजे एखाद्याला मायना लिहिताना कशा पद्धतीने मायना लिहावा बघा, काय पत्र होती. तपश्चक्रवर्तीन, तुम्ही तप करणाऱ्यांचे शिरोमणी आहात. तपश्चक्रवर्तीन, अग्निहोत्रादी कर्म कुशल, निराळ सांगायला नको, अग्निहोत्रादी कर्मातले कुशल तुम्ही आहात. वैदिक तंत्रमार्ग प्रवर्तक असे तुम्ही आहात. आणि विद्वत मुकुटमणे, तुम्ही सगळ्या विद्वानांचे मुकुटमणी आहात. श्री विश्वामित्राख्य राजर्षीवर्य, विश्वामित्र हे तुमचं नाव, तुम्ही सगळ्या राजर्षींच्यातले श्रेष्ठाचे राजर्षी आहात. भवत चरण कमलेशु, तुमच्या चरण कमलारविंदी, अत्र भवदनुग्रहेण, तुमच्या कृपाशीर्वादामुळे कुलपरंपरा प्राप्त पालित मिथिलाख्य पत्तने, आमच्या मिथिला नावाच्या नगरीमध्ये कृतानंत प्रणामो जनको निवेदयती. भगवान आपल्या चरणी जनक राजा मी निवेदन करतो, वंदन करतो. इतकी सगळी त्यांचा मायना झाला. आता ते जानकीच्या लग्नाचं पत्र देत आहेत. आता किती गोड संस्कृत भाषा आहे, किती आपण श्रीमंत होतो शब्दांनी, क्या बात आहे. म्हणजे काय त्याच्यावरती जीव ओवाळून टाकावा असे शब्द आहे बघा, काय सुंदर भाषा आहे. अस्यानंतर ते काय म्हणतात, अस्यानंतर मवधार्यताम, आता मात्र नीट लक्ष द्या. अस्यानंतरम अवधार्यताम, म्हणजे आता अवधार्यताम म्हणजे आता लक्ष द्या. काय लिहिलं त्याच्यात, माघासी तृतीया हस्तेंदू मितिकाले, आता माघानंतर शुद्ध महिन्यातल्या तृतीयेनंतर हस्त नक्षत्राला मितकाले भवदाशीर्वचने, किती नम्रता आहे बघा विश्वामित्रांसारख्या राजर्षींशी बोलताना. भवदाशीर्वचने म्हणजे आपल्या आशीर्वादाने, नामस्मिन निलये संवर्धितायाश्च नितांत प्रेमणा, काय शब्द बरोबर, भवदाशीर्वचने नामस्मन निलये, आमच्याकडे आमच्या घरी भूहृदय गर्भ संजातायाः, भूहृदय गर्भ संजाताः म्हणजे भू म्हणजे जमीन, तिच्या हृदय गर्भ संजाताः म्हणजे सीता, भूहृदय गर्भ संजाताः सुगुण वर्गा कराया, तिची अतिशय सद्गुण मंडित अशी माझी मुलगी. जनकेन मया दयावधी पालितयाः, जनकानं म्हणजे मी जिचा पालन करता जो म्हणून मी फक्त करतोय, जिच्या पालनामुळे संवर्धितायाश्च नितांत प्रेमणा, जिच्यावरती माझा अतिशय पिता म्हणून प्रेम आहे. सौभाग्यकांक्षिण्याः, जी आता सौभाग्याची कांक्षा करते ती. कुलनंदिन्या जानक्याः, जिचं नाव जानकी असं आहे, ती परिणय महोत्सवे भविता असती, तिचा आम्ही विवाह आरंभ केलेला आहे. हे अजून पत्रच चाललंय बरं का. पुढे म्हणतात तदर्थम, त्या योगानं, तदर्थम श्रीमदुमारमण दत्तचापे, श्रीमद उमारमण दत्तचापे, श्रीमद उमा म्हणजे उमा तिचा रमण, उमारमण कोण म्हणजे महादेव, त्यांचा दत्तचापे म्हणजे त्यांचा जो शर आहे, त्यांचा जो धनुष्यबाण आहे. गुणसंयोजको यस्तमयी देये यमित्या घोषितः, त्याला जो प्रत्यंचा लावेल त्याला मी माझी मुलगी देईन असा पण घोषणा केलेली आहे. पण हा भवद्भिरपी चरणरजाः, तरीही आपण आपल्या चरणरजानी युक्त येऊन तिथं यावं. पातेनोद्वाह मंडपः, तुमच्या चरणरजाचे संपर्काने तो मंडप पवित्र होणार. पवित्रीक्रियतामित्याशयेन, तुमच्या येण्याने तो मंडप पवित्र व्हावा या आशयाने. भवच्चरण सकाशे, तुमच्या चरणारविंदी. प्रेषितेयम मंगलपत्रिका तत्पत्रदर्शनमेव भवदागमनाय निमित्तम भवत्यत्यली पल्लवितेन. बापरे, हे केवढं वाङ्मय पहा. हे एका श्वासात म्हणायचं म्हणजे जीवच जायचा त्या बुवाचा. पण किती हे लिहिण्यासाठी केवढे श्रम घेतले असतील या लोकांनी, आणि काय विश्वामित्रांचा मान वाढवला या पत्रातनं. आणि मग हे पत्र मिळतं. एक सहज, हे खरं म्हणजे सांगितलं नसतं तरी चाललं असतं, पण हे कुठे ना कुठेतरी कानावरती तरी जाऊ द्या की काय पद्धतीचं वाङ्मय आपल्याकडे होऊन गेलेलं आहे. तुम्ही त्या मंडपात आल्याने त्या मंडपाची शोभा वाढेल आणि तुमच्या चरणारविंदानी आमच्या कन्येला आशीर्वाद मिळेल. तिने श्रीमद उमारमण, महादेवांच्या असलेल्या पिनाक धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल त्याच्याशी विवाह करीन असा पण केलेला आहे, आणि आपण तिथे यावं. ही पत्रिका पाहिली, वाचली, ऐकली, आणि विश्वामित्रांच्या मनात असा विचार सुरू झाला की राम आणि लक्ष्मण पुढचं ते जाणतच होते सगळं. म्हणाले आपण या दोन वीरांना घेऊन तिकडे जाऊया. आणि मग ते निघाले. वाटेत अहिल्याचा उद्धार केलेला आहे. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन ठेली. त्या
अहिल्याचा उद्धार केला. तपश्चर्या करणाऱ्या, तप करता करता दगडा समान, शिळे समान झालेली, शिळा झालेली ती अहिल्या, शिळा होती नारी झाली याच्या चरणाची चाली, याच्या चरणाची चाली, याच्या चरणाची चाली. शिळा होती नारी झाली, शिळा होती नारी झाली, याच्या चरणाची चाली. भगवंताने आपले चरणारविंद त्या ठिकाणी उडवले. विश्वामित्राने सांगितलं पाय लावते, म्हणजे ब्राह्मणाची पत्नी आहे, मी पाय नाही लावणार. चरण रज टाकले आणि रजोदोषामुळे हा प्रकार झाला आहे. तर रजकणानीच त्याचा उद्धार व्हावा, मर्यादेनं बोलतो, रजकणानीच त्याचा उद्धार व्हावा. तिचा उद्धार अहिल्याचा केला. पुढे पुढे निघाले आणि मिथिला नगरीचा प्रवास सुरू झाला. तुलसीदासजी वर्णन करतात, काय सुंदर विषय बघा. राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र महामुनी निघाले. कुठे निघाले? कुठे निघाले? मिथिला नगरीला निघाले. आणि इथे आमच्याकडच्या कराडकर पठडीमध्ये किंवा रामायणाच्या पठडीमध्ये, रामायणाच्या या संस्करणामध्ये हा गंगावतरण हा भाग अंगभूत आलेला आहे. कसा आला सांगतो मी आपल्याला. काय सुंदर आहे पहा. ते म्हणतात, चले राम लक्ष्मण मुनी संगा. तुलसीदास, किती गोड भाषा आहे बघा. चले राम लक्ष्मण, लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण, काय गोड शब्द आहेत. चले राम लक्ष्मण मुनि संगा, आए जहा जग पावनी गंगा, अनुज सहित प्रभु कीन प्रणामा, अनुज सहित प्रभु कीन प्रणामा, बहु प्रकार सुख पायवु रामा, पुनि सुर सरी उत्पत्ती रघुराई. काय गोड भाषा आहे तुलसीदासजींची, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. पुनि सुर सरी उत्पत्ती रघुराई, कौशिक सन पूछा सिर नाई, चले राम लक्ष्मण मुनि संगा, चले राम लक्ष्मण मुनि संगा, आए जहा जग पावनी गंगा. भगवती गंगा माता की जय. अहिल्योद्धार करून मिथिला नगरीला जाताना चले राम लक्ष्मण मुनि संगा, आए जहा जग पावनी गंगा. काय मला खरंच अत्यानंद होतोय. खरंच गोड आपण म्हणताय, खरंच गोड आहे, खूप गोड आहे. दधी मधुरम मधु मधुरम द्राक्षा मधुरा सीतापि मधुरैव, मधुरादपि तन्न मधुरम मथुरानाथस्य नाम यद्गीतम. सगळ्यापेक्षा गोड भगवंतांची कथा आहे. लक्षात घ्या, किती सुंदर वर्णन आहे, किती छान छान शब्द आहेत. ते तिघे जण तिथे आले आणि राम लक्ष्मण अतिशय बाल्यावस्थेतली दोन युवक आहेत आणि ते छान असं धनुष्यबाण आहे आणि ते आपल्या गुरूंच्या बरोबर चाललेत मिथिला नगरीला. त्या दोघांना माहीत पण नाहीये की आपण विवाहासाठी चाललोय का कशासाठी चाललोय. गुरुजी घेऊन चाललेत, जायचं बरोबर बस. आणि त्या गंगेच्या किनाऱ्यावरती आल्याच्या नंतर त्यांनी प्रश्न विचारला. कोणी प्रश्न विचारला? प्रभू रामचंद्रांनी प्रश्न विचारला. कोणाला प्रश्न विचारला? विश्वामित्रांना प्रश्न. देवा, गुरु महाराज, ही जी एवढी भव्य नदी वाहते, ही जी भव्य नदी आत्ता वाहते, हिचं पात्र किती मोठं आहे, हिचा प्रवाह किती छान आहे, हिचं पाणी किती छान आहे. महाराज, ही नदी कुठली हो? ह्या नदीचं नाव काय हो? मग ही नदी कशी काय इथं आली? प्रश्न विचारला प्रभू रामांनी विश्वामित्रांना. विश्वामित्र काय म्हणाले? अरे रामा, प्रभू रामचंद्रा, अरे तुला काय सांगू मी. अयोध्याधिपतिर्वीर पूर्वमासिन्नराधिपहा, सगरो नाम धर्मात्मा प्रजा कामसचा प्रजा. अरे रामा, लक्ष्मणा, अरे तुमच्याच पूर्वजांनी ही गंगा इथे आणली आहे. राम आणि लक्ष्मण एकदम प्रफुल्लित नेत्रांनी विचारतात, महाराज, आमच्या पूर्वजांनी? ही वाहते ही नदी आमच्या पूर्वजांनी आणली? ते म्हणाले, होय, तुमच्याच पूर्वजांनी ही नदी तेच कारणीभूत झाले. म्हणून तर ही नदी लोकोद्धार करणारी, जगताला उद्धार करणारी नदी भगवती गंगा तुमच्या पूर्वजांच्यामुळे सगळ्या मर्त्य लोकांना स्नानासाठी उपलब्ध झाली. तुमचे पूर्वज त्याला कारणीभूत आहेत. अयोध्येला एक खूप मोठा पराक्रमी राजा होऊन गेला. रामा, नीट ऐक, त्याचं नाव सगर असं आहे.
ज्याला विषबाधा झाली होती, विषप्रयोग केला होता, जो जन्माला आला तो विषासह आला, अशी ती आणखीन एक पोटकथा वेगळी आहे, त्याच्यात सांगण्यात वेळ घालवत नाही. म्हणून सगर, गर म्हणजे विष, जो गरासहित होता म्हणून त्याचं नाव सगर असं होतं. तर तो सगर राजा आला. आता जशी मगाची ती चौपाई म्हणून दाखवली चले राम, तसं आता तुलसीदासजी याविषयी काय म्हणतात. तुलसीदासजी म्हणतात, कह मुनी प्रभु तब कुल एक राजा, कह मुनी प्रभु तब कुल एक राजा, नाम सगर तिहु लोक बिराजा. तुमच्याच कुळातला एक राजा. तिही के युग भामिनी सुकुमारी, तिही के मुनि प्रभु, तिही के युग भामिनी सुकुमारी, केशिनी ज्येष्ठ सुमती लघुन्यारी, कहत मुनी प्रभु तव कुल राजा. हे राजा, हे रामा, तुमच्याच कुळातला सगर नावाचा राजा झाला. तिही के युग भामिनी सुकुमारी, त्याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव ज्येष्ठ जी पत्नी होती तिचं नाव केशिनी आणि दुसरीचं नाव सुमती, ही धाकटी. मग काय घडलं तर काय घडलं तर म्हणाले, सुतकामी नृप भार्या सहवनी, तप करिता भृगु पावे. सुतकामी नृप भार्या सहवनी, तप करिता भृगु पावे, तप करिता भृगु पावे. केशिनी एक सुमती वर मागे, केशिनी एक सुमती वर मागे, षष्ठायुत सुत भावे. रामहु साधुजी राम, राजा राम कहो जी. हे जे सगर राजे होऊन गेले, तो राजा तुमच्या कुळातला सर्वश्रेष्ठ राजा होऊन गेला. मग इथे राम आणि लक्ष्मण एकदम त्यांची चित्तवृत्ती जागी झाली आणि ते म्हणतात, महाराज मला ती गोष्ट सांगता का, आम्हाला दोघांना ती गोष्ट सांगता का. ही जी एवढी जगताला उपयोगी पडणारी, जगताचा उद्धार करणारी नदी, जिचं पात्र पाहिल्यानंतर आम्हाला इतकं समाधान झालं, बरं झालं आम्हाला ही विचारण्याची बुद्धी झाली, नाहीतर नुसतीच नदी ओलांडून गेलो असतो तर हे महात्म्य कळलंच नसतं. मग इथे रामायणामध्ये गंगावतरण नावाचं आख्यान विश्वामित्र राम आणि लक्ष्मणांना सांगतायत असं आलेलं आहे श्रोते हो. आणि मग ते ऐकण्यासारखं आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या कुल, परंपरा, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल हे केवळ शाळेतलं नसतं. आपले जे धर्मग्रंथ आहेत हे त्या अनुषंगानेच आलेत. वंशावळ, कुळ कुठली, काय कसं, कुठल्या राजानंतर कोण झाला, कोणी कोणी काय दिग्विजय केला, हेच सगळं प्रकर्षानं मांडलेलं आहे. इतिहासच त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. एक लक्षात घेऊया, काय सुंदर आहे पहा. आता मी तुम्हाला रामांची वंशावळ सांगतो, ऐकून ठेवा जाता जाता आजच्या भागात. आणि उद्या आपण ते आख्यान ऐकायचं. उद्या सगळ्यांनी गंगावतरण या आख्यानाविषयी सतर्क राहायचं. आणखीन एक 4-5 जणांना सांगायचं की उद्या हे श्रीपाद शिवल्लभ पेज आहे, याच्यावरती संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांनी या. गंगा कशी अवतरित झाली याचं आख्यान सांगितलं जाणार आहे म्हणून आपण सांगायचं एकमेकांना. आणखीन 1 जणांना हे पेज शेअरसुद्धा करा. ह्याचा उद्देश एकच की हे सगळं असं रम्य, रमणीय, हे मुद्दे, हे काव्य, हे सगळं आपल्यापर्यंत पोचावं. बघा, भारतात पौराणिक अशा राजवंशामध्ये सुप्रसिद्ध असं इक्ष्वाकू नावाचं कुळ झालं. त्या कुळाचं नाव होतं इक्ष्वाकू. आता हे जे इक्ष्वाकू नावाचं कुळ झालं, या कुळातल्याच पुढे, या इक्ष्वाकू कुळामध्ये पुढे हरिश्चंद्रासारखा राजा होऊन गेला. आपल्याला माहिती आहे हरिश्चंद्र तारामती, मागे परवा एकदा संदर्भ झाला होता शनी महात्म्याच्या वेळेला. आणि हरिश्चंद्र राजा सत्यवान हरिश्चंद्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वप्नात जे बोलला ते खरं करण्यासाठी विश्वामित्रांचीच ती गोष्ट सांगितली जाते, डोंबाच्या घरी पाणी वाहिलं. हा ह्याच इक्ष्वाकू कुळातला राजा झाला. पण आता रामांची कुळपरंपरा काय आहे हे सगळं वर्णन विश्वामित्र राम लक्ष्मणांना सांगतात की तुमच्या पूर्वजांनी हे कसं केलं. ऐक म्हणाले रामा. लक्ष्मणा तू पण ऐक. ते म्हणाले ब्रह्मदेवापासून मरीची, मरीचीपासून मरीचीचा पुत्र कश्यप, कश्यपाचा पुत्र विवस्वान, विवस्वानाचा पुत्र वैवस्वत चौथा मनू. तो वैवस्वत मनू जेव्हा राज्य करत होता त्या वैवस्वत मनूच्या राज्याच्या वेळेला मोठा प्रलय झाला अशी इतिहासात नोंद आहे. म्हणजे ह्या गोष्टी अशा आपत्तीच्या घडत असतात श्रोते हो.
ही तर गोष्ट किती हजारो वर्षापूर्वीची सांगतोय मी आत्ता जे आपल्याला सांगतोय ते. तो पुत्र जो वैवस्वत मनू जो होता चौथा, त्या वैवस्वत मनू जो होता तो विवस्वानाचा पोरगा वैवस्वत मनू, त्या वैवस्वत मनूचा तिसरा जो पुत्र होता त्याचं नाव इक्ष्वाकू असं आहे. कोणाचं? वैवस्वत मनूचा जो तिसरा पुत्र झाला त्याचं नाव इक्ष्वाकू असं आहे. आणि तो जो इक्ष्वाकू होता त्याने अयोध्येला राजधानी केली आणि त्या इक्ष्वाकू या कुळाची स्थापना या इक्ष्वाकू पासून पुढे झाली, म्हणून त्याला इक्ष्वाकू कुळ असं म्हटलं जातं. याच कुळामध्ये पुढे हरिश्चंद्र वगैरे आले, मी मग सांगितलं. मग इक्ष्वाकू जो राजा झाला त्याच्या पोटी कुक्षी नावाचा राजा जन्माला, पुत्र जन्माला आला. त्या कुक्षीच्या पोटी विकुक्षी जन्माला आला. विकुक्षीच्या पोटी बाण किंवा सत्यव्रत असा म्हणूया तो जन्माला आला. त्याच्यानंतर पुढे हरिश्चंद्रादी आला. मग अनरण्य झाला, त्याचा पोरगा पुढे पृथू झाला. पृथूचा पुढे त्रिशंकू झाला. त्रिशंकू म्हणजे कोण आपल्या लक्षात आलं का? आपण नेहमी बोलीभाषेत म्हणतो इकडे नाही तिकडे नाही, त्रिशंकू अवस्था झाली. ती ज्या राजाची झाली तर त्रिशंकू म्हणून झाला तो त्रिशंकू नंतर धुंदुमार, त्रिशंकूचा पुत्र धुंदुमार, धुंदुमाराचा पुत्र युवनाश्चाचा पुत्र मांधाता आणि मांधाताचा पुत्र सुसंधी, सुसंधीचा पुत्र 2 पुत्र झाले त्या सुसंधीला. त्यातला पहिला पुत्र होता त्याचं नाव ध्रुवसंधी आणि दुसरा जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव प्रसेनजित. ही 2 पुत्र सुसंधीला झाली. त्यापैकी जो ध्रुवसंधी होता त्या ध्रुवसंधीच्या पोटी भरत नावाचा राजा जन्माला आला, ज्याच्यापासून या भारताला भारत नावाचा देश म्हटलं गेलं. त्या भरताच्या पोटी असित नावाचा राजा झाला. हे सांगताना सुद्धा छाती दडपते, किती मोठी यादी सांगतोय लक्षात घ्या. त्या भरताच्या पोटी असित नावाचा राजा आला. त्या असिताच्या पोटी पुत्र सगर जन्माला आला. जिथं मग सगर नावाचा राजा आहे तो ह्या असिताचा पोरगा सगर. मग या सगराच्या पोटी असमंज म्हणून पोरगा आला. ह्या असमंजाचा पुत्र जो आला त्याचं नाव अंशुमान. या अंशुमानाच्या पोटी दिलीप म्हणून राजा जन्माला आला. या दिलीपाच्या पोटी पुढे भगीरथ जन्माला आला, ज्याने ही भगीरथी गंगा, ज्याला भागीरथी म्हणतात, ती गंगा जन्माला आणली म्हणजे ज्याच्यामुळे ती गंगा खाली आली, प्रगट केली. त्या भगीरथाच्या पोटी कुकुत्स नावाचा राजा झाला. त्या कुकुत्साच्या पोटी रघु राजा आला आणि हा जो रघु इथून पुढे रघुकुळ असं पण म्हटलं झालं. जसं इक्ष्वाकू नंतर इक्ष्वाकू कुळ म्हटलं गेलं तसं रघु नावाचा राजा कुकुत्स्थाच्या पोटी जन्माला आला. आणि हा जो रघु राजा होता हा अत्यंत तेजस्वी राजा होता, अत्यंत न्याय निपुण असा राजा होता, चक्रवर्ती राजा होता. याच्यापासून रघुकुळाची निर्मिती श्रोतेव झाली. आणि या रघुकुळाचा नंतर रघुच्या पोटी प्रवृद्ध नावाचा राजा आला, पोटी जन्माला आला. प्रवृद्धाचा शंखण नावाचा राजा आला. शंखणाच्या पुढे सुदर्शन म्हणून आला. सुदर्शनाचा अग्निवर्ण झाला. अग्निवर्णाच्या पोटी शीघ्रग नावाचा राजा जन्माला आला. त्या शीघ्रगाच्या पोटी मरु नावाचा पुत्र जन्माला आला. हा जो मरु होता याचं मरुस्थान म्हणजे ज्याला आता अरबस्थान म्हणतात, तिथं यानं राज्य मिरवलं असं वर्णन सांगतं आमचं रामायण. किती आपल्याकडे इतिहास समृद्ध आहे. हा जो मरु आला त्या मरुच्या पोटी प्रशुश्रुक नावाचा राजा जन्माला आला. तो प्रशुश्रुक याचा मुलगा होता. प्रशुश्रुकाच्या पोटी अंबरीश आला. अंबरीशाच्या नंतर नहुष आला. नहुषाच्या नंतर ययाती आला. ययातीच्या पोटी नाभाग आला. नाभागाच्या पोटी अज आला आणि अजाच्या पोटी दशरथ म्हणजे तुमचे पिताश्री जन्माला आले, त्यांचं नाव दशरथ असं आहे. आणि या दशरथाच्या पोटी पुढे आत्ता तुम्ही 4 पुत्र जन्माला आला, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. ती एवढी वंशावळी सगळी सांगितल्यानंतर राम म्हणाले, बाप रे, मग यापैकी कोणी आणली गंगा खाली? ते म्हणे तेच सांगतो, यापैकी 19 ते 24 या ज्या पिढ्या आल्या एकंदरीत, म्हणजे थोडंसं बोलायचं झालं तर असिताचा पुत्र सगर, त्या सगरापासून भगीरथापर्यंत ज्या पिढ्या आल्या त्या पिढ्यांनी अथक साधना, परिश्रम, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि ही जी आत्ता वाहते ना नदी, ही गंगा नदी प्रगट केली. राम लक्ष्मण म्हणाले, बाप रे, हे सगळं चरित्राख्यान ऐकण्यासारखंच आहे, पण 7:05 झालेली आहेत, त्यामुळे आता थांबायला लागेल. तर हे कधी सांगणार मग आम्हाला? ते म्हणाले, आता उद्या संध्याकाळी 6 वाजले की सांगणार. तर ते कसं जन्माला आलं, ते नदी कशी प्रगट झाली, उद्या सगळ्यांनी अगदी व्यवस्थित आवरून सवरून बसायचं, व्यवस्थित बसायचं सगळ्यांनी अगदी लक्षपूर्वक. उद्या ती त्या सगराने यज्ञ का आरंभ केला, त्याला ज्या 2 राण्या झाल्या त्यांना काय काय संतती, एकाला 60,000 झाली, एका राणीला एका राणीच्या पोटी एकच पुत्र कसा जन्माला आला, भृगु ऋषींनी आशीर्वाद कसा केला, पुढे मग काय काय घडलं, काय काय कथानकाला कुठे कुठे कथानक बदलत गेलं, किती पिढ्या त्या रघुकुळातल्या लोकांनी तपश्चर्या केली, भगीरथाने अथक परिश्रम का केले, तिला जान्हवी हे नाव का ठेवलं गेलं,
जगत जननी जान्हवी त्वयी निमज्जना जन्मीनाम, असं जे वर्णन करून ठेवलेलं आहे ते जान्हवी नाव तिला का ठेवण्यात आलं श्रोते हो, हे आपल्याला सगळं 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 उद्या मी आपल्याला सांगणार. आज या ठिकाणी इथेच वाणीला विराम देऊया. जी जगताला तारणारी गंगा आहे तिचं स्मरण करूया. आज केवळ वंशावळ ऐकून समाधान मानूया. राम इतकी मोठी वंशाचे विरासत, म्हणजे रामांचं जे आहे ते ब्रह्मदेवापासून सुरू झालेल्या याच्यात 40व्या पिढीमध्ये राम जन्माला आले आणि 41 पिढ्या अयोध्येवरती राज्य केलं. ज्यांनी 41 पिढ्या राज्य केलं त्यांना या देशामध्ये प्रमाणपत्र द्यावं लागतं, मी इथला राजा, मी इथे जन्माला आलो. याच्यासारखी मूर्खपणाची गोष्ट या देशात घडणार नाही. ती हे असली थेरं फक्त ह्याच देशात घडू शकतात श्रोते हो. आणि जो परकीय आक्रमण करून आला त्याने बांधलेल्या गोष्टी, मला काही विवादास्पद बोलायचं असं नाही किंवा माझा तो प्रांत पण नाही, पण कधी कधी सात्विक संताप होतो या गोष्टीचा, की रामाला ॲफिडेव्हिट द्यावं लागलं आणि सांगावं लागलं बाबांनो मीच कोर्टाला, कुणाला, इथल्या न्यायव्यवस्थेच्या जजना सांगा मी इथे जन्माला आलो. ॲफिडेव्हिट रामाने द्यायचं, कोणी एका महापुरुषाने उठायचं आणि म्हणायचं त्या पदावर बसल्यानंतर राम राम भीम म्हणजे सगळे हे कपोल कल्पित होतं असं वगैरे बोलायचं. आणि मग त्या ॲफिडेव्हिट नंतर मागे घ्यावं लागलं. श्रीलंका सरकारने शालजोडीतनं मारले आणि जेव्हा सांगितलं अहो तुम्ही मूर्ख आहात, तुमची विरासत तुम्हाला माहीत नाही आहे काय येते, आणि मग सगळे नाही नाही ते आमचे शब्द आम्ही मागे घेतो, राम काही कपोल कल्पित नव्हते. इतकी मूर्ख आणि नालायक लोक या देशात होऊन गेली श्रोते. ह्याची कुठेतरी चीड, पण कुठेतरी त्यालाच रामाला वाटलं. आणि आता असं ऐकलंय, खरं खोटं माहीत नाही, कालपासून राम मंदिराचं ते उत्खनन झाल्यानंतर आणखीन गोष्टी मिळायला लागल्या आहेत आणि आता त्याची पायाभरणी होऊन आता त्याचं बांधकाम सुरू झालं आहे. मी अशी मनापासून प्रार्थना करतो आजच्या भागाची सांगता करताना गंगा दशहऱ्याच्या उत्सवात, शीघ्रातिशीघ्र लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट तर दूर होऊ द्या, पण आपल्या सगळ्यांना अयोध्येत एक भव्य दिव्य असं राम मंदिर स्थापन व्हावं. आपल्या सकल हिंदू धर्मातल्या लोकांची नव्हे, संपूर्ण त्रिभुवनातल्या सगळ्या लोकांची, सगळ्या देशाविदेशातल्या लोकांचं ते आस्था केंद्र बनावं. आणि हा हृदयातला राम, अयोध्येतला राम, दाशरथी राम आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जागृत व्हावा आणि आपल्या सगळ्यांना एका भव्य दिव्य अशा मंदिरात अयोध्येमध्ये ताठमानेनी रामलल्लाचं दर्शन घ्यायला जायला लवकरात लवकर मिळावं, अशी शरयू तीरावरती विराजमान असलेल्या श्री रामचंद्रांच्या चरणी आज गंगा दशहरातल्या शुद्ध पंचमीच्या दिवशी अंतःकरणपूर्वक प्रार्थना करतो. आपण सगळ्यांनी सुद्धा मनातल्या मनात तथास्तु म्हणा, तसंच होऊ द्या म्हणा, नक्कीच तसं घडेल आणि आपण सगळे लवकरात लवकर तिथे राम मंदिरात रामसेवेला रामदर्शनाला जाऊया. असू द्या, जे काही घडलं ते जाऊ द्या, परंतु जे वाहिली ती गंगा, राहिलं ते तीर्थ, इथून पुढे पाहूया काय घडतंय ते. आता आई भगवती गंगेची प्रार्थना. उद्या आपल्याला गंगावतरण कसं झालं ते सांगणार आणि आणखीन एका भक्तावरती कृपा कशी झाली तेही क्रमाक्रमाने पुढे सांगणार. याशिवाय दशपापं कुठली आहेत त्याविषयी पण सविस्तारानं बोलूया आणि थांबूया. आज इथेच थांबूया. गंगाष्टक आपल्याकडे असेल तर ते काढा. ज्यांनी या दत्त बावन्नी म्हणायच्या उपक्रमात सहभाग घेतलेला आहे अशा सगळ्या दत्तभक्तांनी आपली दत्त बावन्नीच्या पाठाची नोंद, काही जणांनी आज मला यूट्यूबच्या तिथे सुद्धा वर्णन करताना केलेलं आहे की बुवा आमचे 700 पाठ झाले, कोणी दिले 800 पाठ झाले. खूप चांगलं, मला अतिशय अंतःकरण भरून आलेलं आहे. आपण सगळ्यांनी आपण केलेली सेवा ही अशीच करा आणि उद्या गुरुवारी 12 वाजायच्या आत 94 0 33 56 270 या नंबरवरती आपली पाठाची संख्या आपल्या नावासह गावासह लिहा. की बाबा एक उदाहरणार्थ मी विवेक गोखले नृसिंहवाडी 100 पाठ झाले किंवा 50 पाठ झाले, इतकंच. असं मोघम 3च शब्द, माझं नाव, माझं गाव, माझं अमुकम, बस एवढी पाठसंख्या झाली. म्हणजे त्या संख्येप्रमाणे प्लस करून शेवटचा आकडा नेमका किती झाला हे 12 वाजेपर्यंत पाहता येईल. आणि तेणेप्रमाणे उद्या दत्त महाराजांच्या चरणी सामुदायिक दत्तबावनीचा पाठ आपण म्हणू. आणि उद्या काय करायचं, उद्यापासून पुढं काय करायचं ते आपण उद्या चर्चा करू. उद्या गंगावतरणाचं आख्यान, 10 योग कुठले कुठले आले, गंगावरतून खाली कशी आली, काय काय करामती कराव्या लागल्या त्या भगीरथाला, ते उद्या मी रसाळ चरित्र आपल्याला सांगेन. पण आणखीन इतर लोकांना पण सांगा. 6 ते 7 गंगावतरण आहे, भरभरून सगळ्यांना प्रतिसाद सांगा आणि सगळ्यांना पर्यंत पोचवा. सगळ्यांना नम्र विनंती. गंगाष्टक म्हणूया. न जाणे मी धर्मा नच विहित कर्मा अवगमा, न जाणे मी शर्मा नच विहित आधार महिमा, कुकर्मासी कामा कुलित कृत कर्माची सुभगे,
मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे न केव्हाही येथे सुकृत लव संपादित असे न पूर्वीचे काही सुकृत पदरी भासत असे पुढेही श्रेयाची गती नच दिसे खास मजगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे न साधूच्या संगा क्षणभरी धरी भक्ती न धरी सुतीर्था क्षेत्राची पदवी बरवीती न धरी न देवाचे द्वारी क्षणभर ठरे देवी सुभगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे न केले बैसोनी क्षणभरी पुराण श्रवणही कुकर्माच्या गोष्टी करुणी वयनेले सकलही कदा काळी नेणे हरिभजन तेहीन सुभगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे असा हा मी पापी शरण तुझ आलो हरिसुते तू या वारी पापा शमवी ममतापा सुरसुते तुवा हाती घेता मग मजसी काहीच न लगे सगळ्यांनी मनातल्या मनात म्हणायचंय मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे महापापी तुझ्या अमृत जलपाने चित्तरले सकृत स्नाने गेले उपरी नचतेही उतरले असे मी ऐकोनी आई शरण आलो चित्तू जगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे त्रितापघ्नी ऐसे निज बिरुद तू पाळी सदये त्रितापघ्नी ऐसे यशहि तव सांभाळी सुनये अये योगी ध्येये निगम गण गेये श्रित भगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे मला महापापी नेले अससी जरी उद्धारुनी परे तयाहुनी श्रेष्ठा अजिमग आई उद्धरी बरे तरीच प्रख्याती करिशी जगती माझी सुभगे मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे म्हणा मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे नमः श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे नमः श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे नमः श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते भगवती श्री गंगा माता की जय भगवती श्री गंगा माता की जय भगवती श्री गंगा माता की जय भगवती श्री कृष्णावेणी माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 धन्यवाद।